शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्त नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहरा सो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्त नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकी पडत आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन लूक याचा 7वा अध्याय वचने 12 ते 15. लूक याचा 7वा अध्याय वचने 12 ते 15. तो गावाच्या विशीजवळ येऊन पोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला आईच्या हवाली केले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण या सकाळी लूक शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याची 12 ते 15 वचनं वाचली. या पवित्र वचनांमध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने एका विधवेच्या मुलाला जिवंत केलेलं आहे. आपण वचन वाचत असताना आपल्या लक्षात आलेलं आहे की एक विधवा जी आहे तिचा मुलगा मरण पावलेला आहे आणि तिच्याबरोबर पुष्कळ लोक आहे असं देवाचं पवित्र वचन सांगत आहे. तिच्याबरोबर ते लोक दुःखामध्ये सहभागी झालेले आहे. एकतर ती विधवा आहे आणि तिचा मुलगा मरण पावलेला आहे आणि तिला धीर देण्यासाठी, तिचं सांत्वन करण्यासाठी त्या ठिकाणी पुष्कळ लोक आलेले आहे. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणची परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिली त्यावेळेस देवाचं वचन सांगतं की तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. माझ्या प्रियांनो, एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की ती रडत आहे आणि तिला पाहून तिचा कळवळा आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना पुष्कळदा त्याला लोकांचा कळवळा आला. ज्यावेळेस लोक मेंढरा विना किंवा मेंढपाळ विना मेंढरासारखी भटकत होते त्यावेळेस देखील प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा आला. या ठिकाणी ती दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे. तिचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला आहे आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला तिला कळवळा आलेला आहे, तिची दया आलेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा तो स्वभाव आहे.
प्रभू येशू ख्रिस्त जे कष्टी होते, जे दुःखी होते, त्यांचं सांत्वन, त्यांचं समाधान किंवा त्या दुःखातून, कष्टातून काढण्यासाठी या जगामध्ये आलेला होता. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ही जी विधवा आहे ती अत्यंत दुःखामध्ये आहे, ती रडत आहे, कारण तिचा एकुलता एक मुलगा, तिचा जो आधार होता तो मरण पावलेला आहे. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त तिला सांगत आहे की रडू नको. ती दुःख करत आहे. दुःख करणं साहजिकच होतं, कारण तिचा मुलगा मरण पावलेला आहे. परंतु येशू ख्रिस्त तिचे अश्रू पुसत आहे. त्याने स्वतः सांगितलं की जे विधवा आहे, अनाथ आहे, त्यांची दाद घ्या, त्यांची काळजी घ्या. आणि प्रभू येशू ख्रिस्त ती कृती या ठिकाणी करत आहे. त्या विधवेची तो काळजी घेत आहे, त्या विधवेचे तो अश्रू पुसत आहे. परंतु त्याही पेक्षा तिच्या जीवनामध्ये त्याने अद्भुत कृत्य केलेलं आहे, एक महान आणि मोठा चमत्कार केला. आणि तो म्हणतो की रडू नको. मग त्या तिरडीजवळ जाऊन तो म्हणाला की मुला, मी तुला सांगतो उठ. तेव्हा तो मेलेला मुलगा उठला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलाला त्याच्या आईच्या हवाली केलेला आहे. तिचं जे होतं ते तिला परत प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवून दिलं, जे तिने गमावलं होतं. ज्यासाठी ती दुःख आणि कष्ट करत होती, ते दुःख दूर करून तिला प्रभू येशू ख्रिस्ताने प्राप्त करून दिलं. कारण प्रभू येशूला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशक्य गोष्टी तो आपल्यासाठी शक्य करतो. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण खरोखर तू अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. तू अद्भुत कृत्य करणारा, अश्रू पुसणारा, चमत्कार करणारा परमेश्वर आहे. आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. हे कोण उभे सुंदर येथे, एकच केवळ माझी इच्छा, उभे असणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये उभा राहीन मी एक दिनी. प्रिय येशू मला घेऊन चल, एकूण उभे सुंदर येथे. आणि ही गर्दी मोठी येथे, फक्त येशू ख्रिस्तासना भवती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.